शिक्षण चिंतन परिषदेचं आयोजन करत असतं, तेव्हा 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती व माँसाहेब जिजाऊ जयंती पूर्वसंध्येला मी दोघंही महापुरुषांना विनम्र अभिनव प्रकार आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रेखा सारकाडकर, संस्थेचे उपाध्यक्ष व JDCC बँकेचे संचालक माननीय घनश्यामभाई अग्रवाल, संस्थेचे सचिव माननीय ॲडव्होकेट रवींद्रजी जैन, संस्थेचे सहसचिव माननीय डॉक्टर विनीतदादा हरकारकर, संस्थेचे विश्वस्त तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री भावे सर, आदरणीय डॉक्टर नीरजदादा, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी, व्यासपीठाच्या समोर विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी, संस्थेचे विश्वस्त माननीय सुभाष स्वामी विवेकानंद यांच्या विचारावर विवेकानंद विद्यालय उभं राहील या संस्थेचे मुख्याध्यापक आदरणीय भावे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावा. आजच्या शिक्षण चिंतन परिषदेसाठी खास करून आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले माननीय श्री यजुर्वेंद्र महाजन, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त सदस्य, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी, तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आजची ही 17वी शिक्षण चिंतन परिषद आहे. परिषदेचं आयोजन केलं जात आहे. मागील वर्षी आदरणीय श्री विवेक सावंतजी यांनी भारताची ज्ञानयुगात झेप या विषयावर आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलंच आहे. यावर्षी आदरणीय श्री यजुर्वेंद्र महाजन हे 21व्या शतकासाठी मनुष्य घडणीचे शिक्षण यासाठी आम्हाला सर्व देणगीदार, सर्व पदाधिकारी, सर्व विश्वस्त यांचं सहकार्य नेहमीच लाभत असतं. त्याचबरोबर विशेष सहकार्य आम्हाला
सर्व पालकांचं लाभत आहे आणि त्यामुळेच आपण एक वेगळी झेप या विद्यालयाने, या संस्थेने आज घेतलेली आपण पाहतो. संस्थेने आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांसाठी निर्माण करून दिल्या आहेत, उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे संस्थेवर प्रेम करणारे आमचे सर्व देणगीदार आणि हितचिंतक आपणा सर्वांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. खरं तर राष्ट्रनिर्मितीचं प्रमुख साधन म्हणजे हेतुपूर्ण शिक्षण असं आहे आणि हे हेतुपूर्ण शिक्षण आपल्याला जर घडवायचं असेल तर त्यासाठी हा एक त्रिकोण पूर्ण व्हावा लागतो. संस्थाचालक, पालक आणि शिक्षक याच्यामध्ये खऱ्या घडणीसाठी शिक्षक आणि पालक या दोघांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे असं मला वाटतं. कारण संस्थाचालक संस्था सर्व भौतिक सुविधा आपल्याला पूर्ण करून देणारच, त्याबद्दल वाद नाही. पण पुढचं जे काम आहे ते आम्हा सर्व शिक्षकांना आणि पालकांना करायचं आहे. आणि आज आपण बघतोय की ज्ञानाच्या बाबतीत जगामध्ये वेगाने होत चाललेले जे बदल आहेत, शाखा आणि त्या शाखांमध्ये प्रचंड अशा प्रमाणाचा बदल, चेंजेस होत आहेत. भारताच्या आपल्या या भारत देशामध्ये समस्या अनेक आहेत आणि त्या दूर करण्यासाठी आता जी गरज आपल्याला आहे ती म्हणजे बहुशाखीय शिक्षणाची गरज आहे. आणि यासाठी या 21व्या शतकात फक्त शिकणंच महत्त्वाचं ठरणार नाही, तर ते कसं शिकायचं हे पण शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या 21व्या शतकात अजून काय शिकणं गरजेचं आहे? बहुशाखीय कसं व्हायचं, नाविन्यपूर्णता कशी आणायची, जुळवून कसं घ्यायचं, नवनवीन आणि बदलत्या क्षेत्रातील नवीन सामग्री कशा प्रकारे आपण आत्मसात करायची, यासाठी त्यांना दिलं गेलं पाहिजे असं या 21व्या शतकाच्या आव्हान आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. मग यासाठी शिक्षण अजून कसं हवं, तर शिक्षण हे अधिक अनुभवात्मक हवं, सर्व समावेशक असावं, एकात्मिक असावं, जिज्ञासू असावं, संशोधन वृत्ती जागृत करणारं असावं, लवचिक आणि आनंददायी असावं. तर या शिक्षणाचं जे जागृत करावे लागते. तिसरा आहे मनोमय कोश, चौथा आहे विज्ञानमय कोश आणि पाचवा आहे आनंदमय कोश. या कोशांची रचना जर आपण भारतीय तत्वज्ञानानुसार बघितली तर मला असं वाटतं की NEP मध्ये दर्शवलेले हे सगळे उद्दिष्ट या कोशांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चिंतनातून हे निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांना मिळतील. आणि हे कशा पद्धतीने मिळावे, शिक्षणामध्ये बदल कशा पद्धतीने होतो आहे, आपण कोणत्या मार्गाने जातो आहोत, काय करायला हवं, या सगळ्यासाठी एक उत्कृष्ट असं शिक्षण चिंतन परिषद म्हणून आपण या संस्थेमार्फत गेल्या 17 वर्षापासून घेतो आहोत. आणि याच्यातून खरोखर मनुष्य घडावा, माणूस घडावा, त्याचा माणूस पण समाजाला दिसावं आणि समाजामध्ये बदल होऊन राष्ट्रामध्ये बदल व्हावा आणि आपला भारत देश हा जागतिक स्तरावर अतिशय उच्च प्रतीचा देश असा व्हावा, असं आपल्या विद्यार्थ्यांकडून आपल्या अपेक्षा आहेत. म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण सर्व पालक आणि शिक्षक आपल्या सर्वांना असे प्रयत्न करण्यासाठी मी या इथून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आदरणीय यजुर्वेंद्र महाजन सर, स्वामी विवेकानंद असं म्हणत, जीव प्रेम करे जय जन, सेई सेवी छे ईश्वर.
म्हणजे जो मानवाची सेवा करतो तो ईश्वराची सेवा करतो. आपण मानवाची सेवा करत आहात, परंतु एरंडोलमधल्या सुप्रसिद्ध डॉक्टरचा मुलगा सायन्स न घेता आर्ट्स घेतो आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात सर्वप्रथम येतो आणि गोल्ड मेडल घेतो. ही आपली ओळख समाजाला त्यावेळेला नव्हती. म्हणून उपस्थित आपल्या सर्वांना आदरणीय महाजन सर परिचित आहेत, तरी त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमच्या विद्यालयाचे आदरणीय शिक्षक श्री लाठी सर यांना आमंत्रित करतो. माननीय यजुर्वेंद्र महाजन मास्तर, उपस्थित सर्व श्रोते, आपणा सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वप्रथम तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. दिव्यांग, अनाथ, गरीब, कष्टकरी आणि होतकरू विद्यार्थ्यांचं दैवत ज्यांना म्हटलं जातं ते यजुर्वेंद्र महाजन सर. असं म्हणतात, नसे रावडी वा नसे मंदिरी, नसे रावडी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तिथे वसे हरी. असं हरीचं दैवत मानलं जाणारं एकचक्र नगरी ज्याला म्हटलं जातं, आजचं एरंडोल, इथे जन्माला आलेले आमचे प्रिय मित्र माननीय यजुर्वेंद्र महाजन सर. दीपस्तंभ फाउंडेशन आणि मनोबल संस्थेचे संस्थापक म्हणून त्यांनी आपल्या कार्याची ओळख संपूर्ण भारतभर दिलेली आहे. शिक्षण क्षेत्रातला एक गाढा अभ्यासक, प्रयोगशील आणि उपक्रमशील व्यक्तिमत्व, त्यासोबत सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर म्हणून काम करणारं व्यक्तिमत्व, राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समिती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याचं सदस्यत्व त्यांना दिलं जातं. त्यासोबत नॅशनल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड या भारत सरकारच्या आणि दिव्यांग विद्यापीठ स्थापना समिती या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाचे ते तज्ज्ञ सदस्य आहेत. अशी महत्त्वाची पदं भूषवणारं हे व्यक्तिमत्व, की जे विकलांग, अनाथ, अपंग, गरीब, होतकरू, जो भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना दिला गेला होता. नुकतंच ज्या कार्यक्रमाचे माननीय डॉक्टर विकासजी हरताळकर हे साक्षीदार आहेत, शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे त्यांना दिला गेलेला मृत्युंजय पुरस्कार हाही अतिशय मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. NCPEDP अर्थात राष्ट्रीय दिव्यांगजन रोजगार संवर्धन संस्था याच्यामार्फत दिला जाणारा राष्ट्रीय हेलन केलर अवॉर्ड याने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचा जो सामाजिक न्याय विभाग आहे त्याद्वारे शाहू फुले आंबेडकर या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. असंख्य पुरस्कारांची यादी या व्यक्तीच्या भोवती गुंफलेली आहे आणि एवढं असून सुद्धा हा व्यक्ती जमिनीवर आहे, डाऊन टू अर्थ आहे. ही आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत भूषणावह अशी गोष्ट आहे. एक छोटीशी कथा तुम्हाला फक्त सांगतो आणि सरांचा परिचय संपवतो. एकदा वर्गामध्ये 9 या अंकाने 8 या अंकाला मारलं. त्याचं कारण जेव्हा विचारलं 8 या अंकाने, तेव्हा 9 अंक असा म्हणाला, मी मोठा आहे, मी काहीही करू शकतो. वर्गात हीच परंपरा सुरू झाली. 9 ने 8 ला, 8 ने 7 ला, 7 ने 6, 5, 4, 3, 2, 1 राहिला फक्त 0. अशा वेळी 1 ने पुढाकार घेतला आणि 0च्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि आश्चर्य
शून्याची किंमत वाढली असं या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे की जो ज्याच्या बाजूला जाऊन उभा राहील त्याची किंमत हा व्यक्ती वाढवून देईल. मी अधिक वेळ न घेता माननीय यजुर्वेंद्र सरांचं पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील सूत्र सरांकडे सोपवतो. धन्यवाद सर. आदरणीय महाजन सरांचा परिचय सरांनी करून दिला. मी नेटवर यजुर्वेंद्र या शब्दाचा अर्थ शोधत होतो सर. 4 वेदातला एक वेद असं म्हटलं, त्याच्यात नंतर पुढचं उत्तर आलं यजु. यजु म्हणजे उपासना आणि वेद म्हणजे ज्ञान, म्हणजे ज्ञानाची उपासना जो करतो तो यजुर्वेंद्र, ज्ञानोपासक. पुढचा अर्थ मला मिळाला लवेबल, म्हणजे सगळ्यांना प्रिय वाटणारा असा व्यक्ती. आदरणीय महाजन सरांचं आपण या ठिकाणी संस्थेच्या वतीने स्वागत करणार आहोत. आखी तकदीर बदल देते हैं, हिम्मत हो रेवा तो हर बात है मुमकिन, बदलने वाले तो कमान से निकले तीर तक बदल देते हैं, असं व्यक्तिमत्व माननीय यजुर्वेंद्र महाजन सर यांचं स्वागत आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विकास काका हरतडकर यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आणि माननीय व्याख्यान वाचस्पती आदरणीय यजुर्वेंद्र महाजन सर यांनी तो सत्कार स्वीकारावा मी त्यांना नम्र विनंती करतो. टाळ्यांच्या गजरात एकदा आदरणीय महाजन सरांचं यानंतर 10वी ब वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास श्रीमती सरला शिंदे मॅडम यांच्यातर्फे दिले जाणारं सर्व हे बक्षीस देखील या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे. जोरदार टाळ्याने पुनश्च एकदा याचं अभिनंदन. यांच्यातर्फे हे बक्षीस दिलं जात होतं. त्याचबरोबर समाजशास्त्र विषयात देखील हा विद्यार्थी प्रथम आलेला आहे. आमचे लाठी सर इतिहास समाजशास्त्र अतिशय छान शिकवतात. सगळा फळा तो ते इतिहासाने भरून टाकतात. कैलासवासी सरस्वती विनायक देशमुख स्मरणार्थ कैलासवासी केंगेसर यांच्यातर्फे हे बक्षीस दिलं जात होतं. वीरांगना झलकारीबाई यांचे स्मरणार्थ शशिकांत बाविस्कर सर यांच्यातर्फे दिलं जाणार आहे बक्षीस. SSC वर्ष 2023-24 बेस्ट आउटगोईंग स्टुडंट बॉईज मधून वाहन ढवळे यांच्यातर्फे स्मरणार्थ बक्षीस डॉक्टर श्री महेंद्र जयस्वाल यांच्यातर्फे. SSC वर्ष 2023-24 उत्कृष्ट संगीत तबलावादक श्री याच्यासाठी कैलासवासी मंगलाबाई जोशी यांच्यातर्फे दिलं जाणार हे बक्षीस होतं. कैलासवासी श्री पांडुरंगदादा देशमुख यांचे स्मरणार्थ चंद्रहास देशमुख यांच्यातर्फे आढावा स्वातंत्र्य कैलासवासी श्री MG नाना पाटील यांच्यातर्फे हे बक्षीस. दमयंती रिक्की यांचे स्मरणार्थ सौ रिक्कीबाबी यांच्यातर्फे बक्षीस. श्री गोपाळ सोनूबारी यांच्यातर्फे बक्षीस. कैलासवासी यांचे स्मरणार्थ श्री शांभाई गोपालदास गुजराती यांच्यातर्फे बक्षीस. कैलासवासी सायंकाबाई श्रीधर पाटील यांचे स्मरणार्थ श्री यशवंत श्रीधर पाटील यांच्यातर्फे बक्षीस. SSC वर्ष 2023-24 त्याने छान याने मगाशी काल विषय झाला सरांनी सहज याला विचारलं सरांशी विषय झाला होता सोनवणे सरांशी यांच्यातर्फे दिलं जाणार आहे बक्षीस. आपली जमीन आपली आकाश इतिहास कुठे तू तुझ्या पावलाकडे विश्वास निर्माण कर हेच आपण या ठिकाणी दीपला सांगूया. सोशल मीडियावर या स्पर्धेचा देखील प्रचार केलेला होता. बडगावहून होते योगेश कृपया आले असतील तर त्यांनी यावं. यासाठी प्रत्येकाने आवर्जून वाचावं हे पुस्तक सुजान पालक पुस्तक वाचल्यानंतर 100 मार्कांची प्रश्नपत्रिका सुद्धा या पुस्तकामध्ये आहे. सर्वांना मी आवर्जून विनंती यायचं आहे. यानंतर आणि अष्टपैलू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व संजय बारी सर. जवळपास 9 स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले होते. 25 पुस्तकं आम्ही मागवलेली होती आणि प्रत्येक स्पर्धकाचं अतिशय बारीक अशा प्रकारचं निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवलेले आहे. जोरदार टाळ्या महाजन सरांनी 21व्या शतकासाठी मनुष्य घडणीचे शिक्षण या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी
व्याख्यान वाचस्पती माननीय यजुर्वेंद्र महाजन सर यांना सादर आमंत्रित करतो. सगळी मंडळी जी उभी आहे कॉर्नरला जाणार नाही, माझी गॅरंटी आहे तुम्हाला. तिकडे कॉर्नरला उभे आपले शिक्षक, तुम्ही येऊन जा. आता उशिरा येणाऱ्यांच्या स्वागताला उभं राहण्याची काहीही गरज नाही. येऊन जा, त्यांचे येतील. मागे 5-10 खुर्च्या टाकून ठेवा. छान संध्याकाळ आजची आहे असं वाटतं मला. खूप छान वाटतं आज. काय मला माहीत नाही, पण मला अतिशय आनंद वाटतो. माझा मागचा महिना असा गेला आहे की मी तो तुम्हाला सांगून माझ्या प्रवासात गेला आहे आणि व्याख्यानही झाले त्याच्यात, कुलगुरू परिषद वगैरे अनेक, पण त्याच्यात काही फार मजा नाही आहे. आज मला असं फार छान वाटतं आहे. त्याचं कारण आहे का, घरासारखा परिसर आहे चोपडा. तसा गौरव आला होता आत्ता. माझा अनेक नातगोत इथे मला भेटले, बरेच माझे भाऊ सखे आणि हरताळकर काका आणि परिवार. त्यामुळे मी तुम्हाला एक खात्री देतो सुरुवातीलाच की आज काहीतरी भन्नाट होणार, एवढं नक्की आहे. ठीक आहे, त्या बाबतीत बिलकुल निसंकोच राहा. मला बऱ्याच याच्यानंतर जाणवलं की मी अशा व्याख्यानासाठी फार नाही आलो. मी आपल्या चोपड्याच्या अनेक कार्यक्रमांना येतो, बक्षीस वितरण, पण आज पहिल्यांदा आलो. खूप छान वाटतं आहे. काय सुंदर टीम आहे आपल्या शाळेची. मी मागे येऊन गेलो आहे शाळेत बऱ्याच वेळा. सगळ्यात अगोदर ना कसं असतं, ज्याच्याकडे आपण कार्यक्रमाला जातो त्याचं कौतुक करायचं असतं. तर लोक असं करतात, मी असं कधीच करत नाही. पण मला जर वाटलं खरंच करावं असं तर 100% करतो. ठीक आहे, मी बोललो पण आपल्या काकांना, बाजूला बसले होते घनश्यामजी, की तुम्ही सगळ्यांनी मिळून काय सुंदर संस्था उभारली हो. तुम्हाला माहिती आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही किती मोठं काम केलं. तुम्ही जे काही व्यवसाय केले असतील, काही केलं असेल ते चांगलंच असणार आहे, पण तुमच्या आयुष्यातलं सर्वोत्तम काम जर काही केलं असं तुम्हाला सांगायची इच्छा झाली तर फक्त एकच काम सांगायचं, विवेकानंद संस्था. आणि हे मी फार लहान आहे तुमच्याबद्दल बोलायला ॲक्च्युली, कारण तुम्ही इतके अनुभवी काम केलेले आणि कर्मयोग. 2000 संस्था असणं पाणी पेयल छे भारतातल्या 2000 ठिकाणी, माझ्या 2500 ठिकाणी व्याख्यानं झाली. आता एवढे लोक बघून टाकलेत मी. एक संस्था तुम्ही इतकी चांगली उभारली आहे आणि त्याचं प्रतिबिंब ना तुमच्या शिक्षकांमध्ये दिसतं. मास्तर तर माझ्या अतिशय जवळ, मी असं स्कॅन करून टाकतो बघितल्या मला तुम्ही कोणता पण मास्तर दाखवा, कारण मीच तोच आहे ना. तर मला तर ते तुमचं चांगुलपणाचं प्रतिबिंब त्यांच्यात आणि त्यांचं प्रतिबिंब विद्यार्थ्यांमध्ये दिसतं. आणि सगळ्यात भाग्यवान कोण असेल इथे बसलेल्यापैकी तर ते पालक. तुम्हाला अशी संस्था भेटली, नाही भेटत बरं. फार वाईट हाल आहेत आणि मी काय सांगू तुम्हाला. फार भाग्यवान आहात तुम्ही. मला फार छान वाटतं आहे, अतिशय आनंद आहे. एक छोटा परिचय आहे आपल्या गावाकडचंच, त्याच्यात बरंच शूट आहे, तर तो एक छोटा परिचय बघू. आज जरा विद्यार्थी, मी वेगळ्या याच्याने आलो होतो. मी ड्रेस पण तसा घातला. मला त्या आमच्या वहिनीने विचारलं पण की ती म्हटली मला की तुम्ही याचा कुर्ता बिडता घाला. म्हटलं शाळेत आहे म्हणजे विद्यार्थी जास्त आहे तर जरा त्यांच्यासारखं यावं, आणि 21व्या शतकाचं आहे ना. ठीक आहे, तर आता मुलं नाही म्हणजे पालक काही कमी नाही आहे. पालकांमध्ये आणि मुलांमध्ये काका फरकच नाही आहे, कारण आता मुलांसारखे पालक पण, त्यांना पण सेल्फी जमतो आता फार चांगला. 2-4 लोक कट होऊन जातात इकडचे तिकडचे, पण ते प्रयत्न करतात की तो चांगला निघावा. तर एक छोटा व्हिडिओ बघूयात आपण, तो जरा दाखवू म्हणजे सांगून. किसी की मुस्कुराहटों पे हो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उठा, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी पथदर्शी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक आहेत प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन.
अर्थातच यजुर्वेंद्र मास्तर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या दिव्यांग, अनाथ, आदिवासी विद्यार्थ्यांना महाजन सरांनी दीपस्तंभच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदत न देता आत्मविश्वासाचे पंख दिले आहेत. स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस या थोर व्यक्तींच्या विचारांनी यजुर्वेंद्र सर महाविद्यालयात असतानाच प्रेरित झाले होते. मोठ्या शहरांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध असतानाही यजुर्वेंद्र सरांनी आपल्या जन्मगावी म्हणजेच जळगाव येथे राहून ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांसाठी पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून शैक्षणिक चळवळीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला. या सामाजिक कार्याची सुरुवात स्वतःचं घर विकून केली. एवढ्यावरच न थांबता नंतर प्रकल्पाच्या विकासासाठी वडिलोपार्जित शेती विकली आणि आपलं काम सुरू ठेवलं. ग्रामीण आणि आदिवासी भागातील 18 वर्षांवरील वंचित घटकातील विविध जाती धर्मातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षण प्रकल्प उभारला. त्यानंतर यात 18 वर्षांवरील दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना सामावून घेतलं. अशा प्रकारे निशुल्क निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणारा मनोबल हा भारतातील पहिला प्रकल्प ठरला. या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी देशभरातून 300 विद्यार्थ्यांना निवासी निशुल्क स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तसंच उच्च शिक्षण दिलं जातं. मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून आजवर 238 विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत असून 1670 विद्यार्थ्यांना इतर प्रशिक्षणाचा लाभ झाला. तसंच दीपस्तंभच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षात 500हून अधिक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी आणि 1400हून अधिक विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत. आणि आज ही शैक्षणिक सामाजिक चळवळ संवेदनशील लोकांच्या मदतीमुळे आणि सहभागामुळे भारतभर पसरत आहे. यासोबतच शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी त्यांनी वाचन अभियान प्रकल्प राबवत 2 लाख विद्यार्थी आणि 20,000 शिक्षकांना यात सहभागी करून घेतलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका आणि पुस्तकं उपलब्ध व्हावीत म्हणून दीपस्तंभच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र सुरू केली आहेत. यजुर्वेंद्र सरांनी आपल्या शिक्षक प्रशिक्षण या उपक्रमात सुमारे 1 लाख शिक्षकांना प्रशिक्षण दिलंय. तसंच करिअर, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा अनेक विषयांवरील 2200 व्याख्यानांच्या माध्यमातून 10 लाख विद्यार्थ्यांना प्रेरित केलंय. यासोबतच अभ्यास मित्र, करिअर मित्र, पालक मित्र सारख्या बेस्ट सेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. यजुर्वेंद्र सरांच्या या कार्याची दखल विविध स्तरातून घेतली जात आहे. NCPEDP दिल्लीतर्फे राष्ट्रीय हेलन केलर पुरस्कार 2018, लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार 2017, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार 2018, आचार्य हस्ती राष्ट्रीय अहिंसा कार्यकर्ता पुरस्कार 2017, लोकसेवा संघ पार्ले मुंबईतर्फे दिला जाणारा समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार 2017, तसंच हेल्पर्स ऑफ हँडिकॅप कोल्हापूर या संस्थेचा अपंग मित्र पुरस्कार 2015 या आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. जे विचार प्रेरित करतात ते जगता आले पाहिजे, त्या प्रकारचं कार्य करता आलं पाहिजे, हा विचार यजुर्वेंद्र सरांच्या कार्याची प्रेरणा आहे. टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता रहूंगा, मिटता रहूंगा, मैं गीत नया गाता रहूंगा. माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेच्या ओळीप्रमाणे यजुर्वेंद्र सरांचा प्रवास न थकता न थांबता आजही सुरूच आहे. थँक्यू. असं वाटतं की शिक्षण फार महत्त्वाचं आहे.
हां काका जमलं ना तर असं या बाजूला, कारण तुम्हाला असं मानाने खूप बघायला लागेल ते असं ती मान करून, त्याच्यामुळे हो तर ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी हात करा. शिक्षण फार महत्वाचं आहे, बाकीच्यांना वाटत नाही असं. माझं फार लक्ष, मी मास्तर आहे, माझ्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे माझं लक्ष असतं आणि माझ्या डोळ्यांना ना झूम लागलाय. झूम माहिती आहे, झूम असतो कॅमेराला असा, सो तिकडे कोपऱ्यात एक हात वर नाही, तुम्हाला बरोबर दिसतोय. तुम्ही शिक्षक आहेत का? हात खाली. ओके ठीक, हात खाली. भेटा लवकर यायचं असं फटाफट फटाफट फटाफट. तसा ठीक. जेवढी पुरुष मंडळी आहे, तुम्हाला किती लोकांना वाटतं की शिक्षण खरंच महत्त्वाचं आहे, म्हणजे शिक्षणाचं फार महत्त्व आहे असं किती लोकांना वाटतं? ओके ओके. मग माझ्या मनात एक प्रश्न आहे की मला एक सांगा की मागच्या 40 वर्षात शिक्षणाचं प्रमाण वाढलंय का कमी झालंय? किती लोकांना वाटतं वाढलंय? आणि मागच्या 40 वर्षात समाजातल्या समस्या वाढल्या आहेत का कमी झाल्या? वाढलंय. मग याचा डायरेक्ट संबंध असा आहे की शिक्षणाचं प्रमाण वाढलं की समस्यांचं प्रमाण वाढतं. असंच आहे. मी काहीच बोलत नाही, सगळं तुम्ही सांगताय मला. इथे कोणी आजी आल्या असतील जुन्या, त्या सांगतील त्यांच्या आई शिकलेल्या नव्हत्या फार, आणि ते म्हणतात इतकं चांगलं असायचं भाऊ त्या दिवशी, त्या काळी बापरे असं वाटायचं छान, आता कसंच वाटतं फार. असं का झालंय? जर शिक्षणाचं इतकं महत्त्वाचं प्रमाण आहे तर मग शिक्षणाने समस्या का वाढल्या असाव्या असा प्रश्न माझ्या मनात पडतो. आपली परिषद आहे ना, शिक्षण परिषद, त्याच्यामुळे चिंतन झालं पाहिजे. बरं मला एक सांगा की आपण का शिकतो? हे आपण तर आता शिकत नाही. तुमच्यापैकी कोणी शिकताय सध्या इथे बसल्यापैकी? 1 2. हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे काका. भिंतीवर लिहायचं माणूस आजन्म विद्यार्थी असतो आणि मात्र शिक्षण बंद करून टाकायचं. एक छोटं सांगतो फक्त. माझी एक मावशी आहे आणि ती म्हणजे माझी चांडीला पण मावशी आहे, ती नाही, ती माझी मानलेली मावशी आहे. तिचं वय 82 वर्ष आहे. ठीक आहे. मुलगा अमेरिकेत असतो, ती एकटी असते इकडे मुंबईला. ती मुंबईत फ्लॅटवर राहते तिच्या एकटी. ती सध्या संस्कृत आणि जर्मन शिकते रोज 1.5 तास. ठीक. आणि त्याच्याबरोबर पुन्हा कॅलिग्राफी शिकते. हात असा 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 होत राहतो तिचा, कॅलिग्राफी शिकते. किती भारी आहे. माझी विनंती आहे काहीतरी शिक्षण सुरू ठेवा. ह्या तरी काही शिकून जातात, रांगोळ्या शिकतील, काही बनवायला शिकतील. आपला तो मोठा प्रॉब्लेमच आहे, म्हणजे काहीच नाही आहे, काहीच नाही. तुम्ही बघा, मी खोटं बोलत असेल मला तुम्ही नंतर भेटून सांगा. त्याचं कारण ना आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत आहे. आपल्याला असं मान्य करून दिलेलं आहे की आपण सर्वश्रेष्ठ आहोत, म्हणजे पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, काहीच आता राहिलेलं नाही. हा खरा विषय नव्हता माझ्या बोलण्याचा, पण मला आला. तर आपण ना आज एक संकल्प करू, मी काहीतरी एक गोष्ट आता नवीन शिकेल. आणि आपल्याकडे सगळ्यांना वेळ असतो, तर जरूर करा. तर आपण जे काही शिकतो, तुम्ही शिकतायत ना सध्या, आणि तुम्हाला हे शिकवतायत खुर्चीवर बसलेले, है ना. तर आपण का शिकतो? म्हणजे तुम्ही अभ्यास करतात ना बेटा, तेच ना. येस. का अभ्यास करतात तुम्ही? का शिकतात? हा, काय म्हणतात? भविष्य कोणाचं नाव आहे? ती म्हणते मी भविष्यासाठी शिकते. तुम्ही अभ्यास करतात
करिअर जरा सोपं सोपं आणि खरं खरं बोला. तुम्ही अभ्यास का करतात? बनवण्यासाठी. बरं, अजून? आयुष्यात मोठं व्यक्ती व्हायचं. बरं, अजून? आता मी पुन्हा एकदा विचारतो हा. तुम्ही अभ्यास रोज जो करतायत आता परीक्षेचा 10वी 9वीचा तो का करतात? काय पाहिजे असतं तुम्हाला त्याच्यातून? मार्क्स पाहिजे असतात. बरं, मार्क्स का पाहिजे असतात? आपल्याला मार्क्स का पाहिजे असतात? काय करतो? जनरली आपण मुलांना म्हणतो की मार्क्स चांगले मिळवा. का? भविष्यामध्ये चांगलं विषय काढला तर खबरदार, मला सगळं माहिती येते. आपल्या घरातल्या गप्पांसारखं सांगा. आपण मार्क 10वीला मुलांना का सांगतो की जास्त पडले पाहिजे? कॉम्पिटिशन. हा, 11वीला आपल्याला ऍडमिशन मिळाली पाहिजे चांगल्या कॉलेजला, चांगल्या ब्रँचला. ब्रँच कोणत्या कोणत्या असतात? आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. याच्यात चांगली कोणती असते? लाजायचं काहीच नाही बिलकुल. हा, सायन्स चांगली असते, बरोबर. आणि मग आपल्याला त्याला ऍडमिशन हवी असते आणि चांगलं करिअर करायचं असतं असं कोणतरी बोललं. कोण बोललं? बरोबर, छान, मस्त. करिअर करायचं असतं. आणि 12वी सायन्स नंतर चांगलं करिअर कोणतं असतं? अरे वा, तुम्ही हातवर केलं. इंजिनिअरिंग. म्हणजे इंजिनिअरिंग असतं वगैरे वगैरे काही नसतं. मग लक्षात येते. बाकी सगळे आडान जात. आमची आजी म्हणायची, माहिती तुला का, आपलं सोडून जेवढे येत नाही तेवढे सगळे आडान जातात. इंजिनिअरिंग मेडिकल जायचं असतं. तर याच्यात काही वाईट मार्क मिळणं वाईट आहे कसं? नाही. इंजिनिअरिंग मेडिकलला जाणं नाही. पण इंजिनिअरिंगचे तर इतके सारे कॉलेजेस आहे की लोक घरी घ्यायला गाडी पाठवतात. मग मार्क्स कशाला मिळायला पाहिजे? हा, कुठे आहेत तुम्ही? चांगलं कॉलेज मिळण्यासाठी. त्या बात, चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. आणि इंजिनिअरिंगचं चांगलं कॉलेज कोणत्या कॉलेजला म्हणतात? असं काय असतं त्या कॉलेजमध्ये? हा का? ते वगैरे मुलांना जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळते. चांगली प्लेसमेंट मिळते. हा, चांगली प्लेसमेंट ज्या कॉलेजमधून मिळते. ठीक आहे, गुड. आणि चांगली गोष्ट आहे ती. चांगली प्लेसमेंट म्हणजे चांगली नोकरी. बरं, म्हणजे अशात काय मिळतं त्या नोकरीतून की ज्याला आपण चांगली नोकरी म्हणतो? सरकारी नोकरी. बरोबर. आणि अजून शिक्षक आहे का? बरोबर आहे. ते त्यांच्या बातमीत पगार लिहितं ते ना, वेतन. वेतन नाही. तर दोनच चांगल्या नोकऱ्या जगामध्ये आहेत. एक आहे सरकारी नोकरी आणि दुसरं आहे ज्याच्यातून पगार जास्त मिळतो त्याला चांगली नोकरी असं म्हणतात. दादा बरोबर? बरं, नवीन लोकांकडे जावं लागेल. बेटा, जास्त पगार, ते किती पगार पाहिजे तुम्हाला अंदाजे? मागे येतो, मागे भारताचं भविष्य आहे. आणि या भविष्यासाठी किती पाहिजे बेटा पगार? जे खुर्च्यांवर समोर बसले तुम्ही ऐकू नका. काही त्रास होईल, बीपी वाढेल तुम्हाला. ऐकू नका. तर त्याने सांगितलं 70-72 लाखापर्यंत काका ऍडजस्ट करून घेतले. ऍडजस्टमेंटचा स्वभाव आहे लहानपणापासून. तर वर्षाला किती पाहिजे? 70-72 लाख रुपये. तुला जरा त्रास आहे पण मी असंच 70-72 लाख रुपयाची त्या दादाला नोकरी मिळाली की त्याच्या परिवाराला आणि सगळ्यांना असं वाटेल की चांगली नोकरी मिळाली. बहुत भारी. ती कुठे काय काही घेणं देणं नसतं.
फार चांगलं. मग ज्या भविष्य दादाला 70 लाखाची नोकरी मिळते त्याला नंतर लगेच छोकरी मिळते 70 लाखाचीच. तुमच्या लक्षात येते ना? तो माझा एक व्हिडिओ पुन्हा दादा व्हायरल झाला. दर सामान्यांनी होतो. डॉक्टरला डॉक्टर, इंजिनियरला आणि शेतकऱ्याला. मग तो 70 लाख ना, तर त्याला पण 70 लाख नोकरी असणारी छोकरी. मग दोघांचं लग्न होतं. ओके, गुड. लग्न झालं. बरं, अजून एक राहिलं. नोकरी कुठे पाहिजे? मी तुम्हाला 4 पर्याय देतो. जळगाव, पुणे, बँगलोर आणि लास वेगास अमेरिकेमध्ये. कुठे बेटा? चोपडा? लास वेगास चुकलं माझं. सॅन फ्रान्सिस्को म्हणायचं तुम्हाला. लास वेगासला नोकऱ्या नाही आहे, मजा आहे. कोणालाच जिथे आपण आहोत तिथे राहायचं नाही. काय ठरलंय इथे? जे आहे ते मार्गाला लागले. फ्लॅट घेतले गेले पुण्याला. पुण्याला नाही घेतले, ते दूर असतं 30 किलोमीटर येणं, ते पुणे म्हणतात. उंदरीला मुद्दा बाहेर जास्तीत जास्त दूर झालं. सॅन फ्रान्सिस्कोला जायला तुमचं स्वतःचं घर किती वर्षांनी झालं नोकरीनंतर? कुठे मास्तर? वेळ लागला असेल ना? आता होत आहे, अजून सोसायटीचं काम झालंय. तसं चोपड्याला घर लवकर होतात, प्लॉटी लवकर पडतात तिकडे. तर पहिल्यांदाच फ्लॅट घ्यायचा असतो आणि दुर्दैवाने काय असतं, तो फार लवकर असतो, कारण आपलं घर पाहिजे. पुण्यात एक जाहिरात बघितली का मी, काय भयानक सामाजिक वास्तव आहे. त्या जाहिरातीत असं दिलं होतं, हिअर इज अ होम फॉर यू विच विल मेक यू एलिजिबल. मी काय बोलतो लक्षात येतं. एका मुलाचा चेहरा होता, म्हणजे भविष्याचा चित्र होतं, आणि घर तू इथे विकत घेऊ शकतोस. समजतं? कारण आपण आजकाल माणसांची लग्न माणसांचं होतच नाही. लक्षात येतं? माणसांचं, पूर्वी माणसं म्हणजे परिवारांचं नातं व्हायचं. दोन संस्कृती वगैरे एकत्र घ्यायचे. हे घराणं आणि ते घराणं. पोरांना तर माहितीच राहायचं नाही की आपलं लग्न ठरलंय, आणि ते चांगलं होतं. आता माणसांचं नाही. म्हणजे तुमच्याकडे जर तुमचा नोकरी असून उपयोग नाही, फक्त तुमचा जर फ्लॅट असेल तिथे, तर लग्नाच्या मार्केटमध्ये तुमचं व्हॅल्युएशन जास्त होऊन तुमची एलिजिबिलिटी वाढते, म्हणजे तुमची पात्र होतात तुम्ही त्याच्यात. आणि हा फ्लॅट पण जो घ्यायचा असतो नंतर किंवा आधी, त्याच्यात मुलीच्या बापाचा पैसा जास्त असतो. तो हाय. मग अशा प्रकारे फ्लॅट घेतला जातो, त्याचे हप्ते सुरू होतात. चांगली गोष्ट, काही वाईट नाही. नंतर काय होतं? नंतर जे व्हायचं ते होतं, तो नाही विषय. नंतर पगार सुरू राहतो, 40-50 लाख रुपये हप्ते. 15 वर्षापूर्वी लग्न झालेल्यांनी आठवा, ते कपाट, ते कॉल, टीव्ही. तर ते एकाच वर्षात जुने वाटायला लागतात. मग नवीन टीव्ही घ्यायचा असतो. दिसतो घरात असतो टीव्ही, पण अजून मोठा, अजून मोठा, आणि मग भितड्या एवढा टीव्ही असतो. आता 2,500 कार्यक्रम झाले ना, त्याच्यामुळे मला माहिती आहे की त्यांना काय आवडतं काय नाही. मग फ्रीज असतो घरामध्ये,
सगळं थंड होत असतं बरं त्याच्यात. अचानक बाजूच्यांकडे मोठा फ्रीज 2 दरवाजाचा आला की घरात थंडच नाही होत म्हटलं याच्यामध्ये. पुरत नाही आणि जुनी टेक्नॉलॉजी झाली. आणि या कंपनीच्या फ्रीजचा शॉक लागून एक बाई वारली. नवरा मनातल्या मनात म्हणतो हो राहू दे. मग 2 दरवाजाचा फ्रीज येतो. मग 2 दरवाजाचा फ्रीज 1 महिना झाल्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर पुन्हा 3 दरवाजाचा निघाला. तुमच्या येते लक्षात? 4 दरवाजांचा निघालाय बापू आता. म्हणजे कुठे काय ठेवलंय तेच सापडत नाही. तुम्ही बायकांच्या त्या बॅगा असतात बरोबर पाहिले, त्याच्यामध्ये 7-8 कप्पे राहतात आणि त्याच्यात त्या फोन ठेवतात आणि तो वाचतो. सापडतच नाही कुठे ठेवलेला आहे. तो वाजून वाजून बंद होतो. लोक एवढे डोळे करून पाहतात. त्यांचं म्हणणे सापडत नाही ना, करू काय? बरोबर, काही चूक आहे. मग सोफा असतो बसायचा, चांगला राहतो. 2च वर्ष झालेले असतात. मग अजून मोठा सोफा, मग गाडी. माझ्याकडे कोणती तरी मारुतीची गाडी होती. ती पण मला पगारिया काकांनी दिली. मला माझ्याकडे जेही तुम्हाला सापडेल ते समजायचंय कोणतरी दिलेलं आहे. सगळं वाटून घेतलेलं आहे मित्रांनी आणि बाकीच्या लोकांनी. तर मी मारुती गाडी गाडी बदलून टाका दादा. मी असं कंसात टिंब टिंब म्हणून आपल्या भाषेत. मग काय केलं भाऊ, मला काही त्रास नाही. पण कसं आहे तुम्ही, हा मग गाडी बदलते. सगळ्यात पहिल्यांदा तर भाई मोबाईल बदलावा लागतो. ऍपल उपयोग असो का नसो आपल्याला. मग पुन्हा 2 वर्षात काय 1 वर्षात मग आठवड्याच तोडे बरोबर आहे. फक्त मग डिझाईनचं करायला लागतं. म्हणजे काय होतं 3-4 वर्षात असं लक्षात येतं की शनिवार रविवार हे दिवस तुम्हाला काय. मी जर म्हटलं रविवार तर तुम्हाला काय आठवतं? कोणाला काय आठवेल काहीच सांगता येत नाही. मी एका ठिकाणी म्हटलं रविवार काय आठवतं? काही नाही हो, महाग झालं म्हणे. बा पूर्वी लोकांना आठवायचं रविवार, आता पुस्तक वाचायचं, नाटक बघायचं, घरामध्ये एकत्र फिरायला जायचं. मग ही मंडळी काय करते, शनिवार रविवार यांचा खरेदीचा दिवस असतो. ह्या सगळ्या ज्या वस्तू लागतात ना त्या खरेदी करत फिरायच्या. आता फिरावं पण लागत नाही, घरातल्या घरात शोधत राहायचं. असं त्या नोकऱ्या धरल्या असत्या, जास्त पगार मिळाला, कुठे गेले ते नोकऱ्या? गायडन्स नाही मिळाला तुम्हाला. नवीन पिढीचं गायडन्स त्या काळी भेटलं नाही. मग ते पहिली वस्तू जुनी होते, पुन्हा पहिली सुरू होते आणि आता क्लायमॅक्स आहे. मग पुढे काय होतं? तर एक दिवशी ते मरून जातात. मार्केट झालंय. आपण सुरुवात इथून केली होती की आपण शिक्षण का घेतो अशी सुरुवात केली होती ना. अभ्यास का करतो, तर त्याचं डायरेक्ट उत्तर आहे खरेदी करण्यासाठी आपण शिक्षण घेतो. बरं, घर झालंय ना, मग दुसरं घर घेतो. दुसरं घर म्हणजे मग सेकंड होम घेतात. मग अजून मोठी जागा घेतात. हे या प्रोसेसमध्ये ना कधीही माणूस मरू शकतो. तुम्ही डॉक्टरांना विचारा, कधी पण. आणि मग प्रश्न पडला की आयुष्यभर काय केलं, तर खरेदी केली, वस्तू घेतल्या. शिक्षण का घेतलं? वस्तू घ्यायच्या होत्या. शिक्षण का घेतलं? मार्क पाहिजे होते. मार्क का पाहिजे? चांगली ब्रँच पाहिजे. चांगली ब्रँच म्हणजे काय असतं की ज्या ब्रँचमधून आणि कॉलेजमधून नोकरी मिळते. चांगली नोकरी कोणती असते? ज्यातून पैसे मिळतात. बाकी गेलं तिकडे उडत चुल्यात. पैसे का पाहिजे?
कारण वस्तू खरेदी करायच्या आहे. शिक्षणाचं नाही, आयुष्याचाच उद्देश वस्तू खरेदी करणे. शिक्षण काय म्हणतो आपण? जीवनाचा उद्देश काय? वस्तू खरेदी करणं. नवीन पिढीशी बोलतो मी खूप. स्वप्न काय? पहिलं स्वप्न आहे तर 10वी 12वीच्या पोरांचं 1 लाख मिळाले तर काय करशील? तू म्हणतो पहिला तुम्ही ऍपल घ्या. काका ऍपल म्हणजे ते नाही पाहिजे, सफरचंद. त्यांना इतका आनंद झाला, काय नवीन पिढी ऍपल खाते. नवीन पिढी ऍपल नाही खाते, नवीन पिढीला ऍपल खाते. लक्षात येते काय म्हणतो? काय हे आपलं, हे माझं वाक्य आज रात्री शांत विचार करा की आपला मोबाईल आपल्याला खातोय, तो आपल्या जीवनाचं नुकसान करतोय. सगळ्यात अमूल्य वेळ तो आपल्याकडून घेतोय, आपला वेळ. माहिती आहे, गावात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की लोकांना वेळेचं महत्त्व समजत नाही. वेळ. तुम्ही बघा, अनेक लोक ओट्यावर बसलेले असतात. माझं गाव एरंडोले, अर्ध गाव ओट्यावर असतं. सिविक स्टाईल कथा जाई राहणार आहे. तुला काय करायचंय तो कुठे जाऊ दे ना. तुमच्या इथे लक्षात. सो मोठा प्रॉब्लेम आहे, आपल्याला वेळ आहे, त्या वेळेचा आपण उपयोग करत नाही. वेळ असाच चालला जातो आयुष्यात आणि तो मोबाईल आपला वेळ खातो. जेवढे लोक जे दाखवलं जातात ते बघतायत त्यांना प्रचंड प्रॉब्लेम आयुष्यात येणार. जेवढे लोक ठरवून जे बघायचं ते बघतायत त्यांना त्याचा फायदा होणार. सोपं सूत्र आहे. जे येईल ते जर तुम्ही बघत राहिलात तर समजायचं ते तुम्हाला वेडं करणार. तुम्ही म्हणाल मी वेडं होणार नाही, तर असं होणं शक्य नाही. कारण ते मशीनच तसं आहे, त्याच्या आवाक्यात जो आला तो वेडा होणार. जर काही नियम पाळले नाही तर तुम्ही कोणीही किती शार्प असा आणि शिस्तवाले असाल तो तुम्हाला त्याची नीट फाईल करून द्यायची, त्यांना म्हणा हे बघा एकत्र बसा आणि ठरवा की नियम आहे. 1, रात्री 10 नंतर मोबाईलला हात लावायचा नाही. आता चोपडा आहे म्हणून रात्री 9 नंतर मोबाईलला हातच लावायचा नाही आणि तो असा दूर ठेवायचा की जिथे जाण्याची शक्यता कमी आहे आणि आपण जाणार नाही. सगळ्यांनी. तुम्ही म्हणाल आम्हाला जरा काम असतं मोठ्या लोकांना, काही काम कोणी फोन करत नाही आपल्याला. मुख्यमंत्री कशाला आपल्याला विचारतील मी काय करू. 9-9:30 नंतर मोबाईलला हात लावायचा नाही. 2, बेटा जेव्हा आपल्या घरातले लोक सोबत आहेत, आई वडील आजी भाऊ बहीण मामा मावशी कोणीही आपल्या जवळ असलं की मोबाईलला हात लावायचा नाही. किती सोपा नियम आहे. तुम्हाला तेवढ्या वेळात काम आलं ना तर तुम्ही त्यांना काय सांगायचं, जसं आहे आम्ही आमचं खटलं बसलोय समजा आपण, ठीक, तर सांगायचं मला एक 3 मिनिटाचं काम काय चिवडायचं चिवडतो आणि परत येतो आणि मोबाईल दूर. काय होतं, हे माझ्याशी बोलताय मोबाईल तो कुठे तुम्ही बोला माझ्याशी. बोला ना दादा त्यांना घेऊ द्या. असं काहीतरी कसं चाललंय? हा व्यवस्थित आहे. याच्या इतका खराब मॅनर्स कुठलाच नाही माहितीये. तो माणूस तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही एक तर काय सांग, मला 5 मिनिटं दे, मी माझं काम संपवतो, आपण गप्पा मार. बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही याच्यात. किंवा सांग मला 10 मिनिटं काम आहे, मी आलो 10 मिनिटात. आणि ते बाजूला हे सगळ्यात जास्त आपण आपल्या आई वडील भाऊ बहीण बायको यांच्याबरोबर हा बोल ना तू बोल ना. कोणी बरोबर असलं की असा प्रकार करायचे नाही. आणि सोशल मीडियावर 30 मिनिटाच्या वर वेळ घालवायचा नाही. सोशल मीडिया म्हणजे काय 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 असतं त्याच्यात? व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, जे काय तुम्हाला जे काही करायचं असेल ना 30 मिनिटं करायचं. किती मिनिटं?
30 आणि हे बंधनकारक नाही आहे. जास्तीत जास्त 30 मिनिटं करायचं आणि 30व्या मिनिटाला त्याच्यातून जरी शाहरुख खान म्हटला का रे कसा आहे तू चोपड्याला, तरी सुद्धा ते बंद करायचं. हे नियम पाळा. तुम्हाला माझी आठवण राहिली आहे संध्याकाळची आणि या व्याख्यानमालेत. सोपे नियम आहे. पुन्हा तुमची इच्छा होतीच ना हे बोलण्याची, ते आपोआप पूर्ण होते. महिलांनी लक्षात ठेवा, 50,000 रुपये तुम्हाला मंजूर झाले आहेत हे दाबा. काही या एक नियम पाळला तर तुम्हाला कोणी उल्लू बनवू शकणार नाही. 5 लोकांना हे पाठवा, 10 लोकांना हे पाठवा. फालतू कुठलीच गोष्ट करायची नाही. यांना फ्रेंड बनवा. अजून एक काम करा, त्यातल्या त्यात महिलांनी यांना काय फरक पडत नाही. ठीक आहे, आपले फोटो टाकायचे नाही फेसबुकवर. मी का म्हटलं, कारण आता आमचे टाकले तरी आम्हाला काय कोणी विचारत नाही. खरं तर आपले पण सांभाळून फोटो टाकले पाहिजे. त्याचा कोण केव्हा कसा उपयोग करेल कोणीच सांगू शकत नाही. तुम्ही तर तुमचे फॅमिली फोटो टाक. फेसबुक काय चावडी आहे ती. चावडी समजतं, ग्रामपंचायतची चावडी.